अजिंठा अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात काठा काठातला झाडांच्या एक हॉल होता आणि त्या हॉलमध्ये सेल आहेत. त्या एका सेलमध्ये एक भिक्षू राहतात. ह्याला गुफा म्हणायचं नाही, म्हणजे गुफा म्हणजे गुहा वगैरे असं नाही. हां, तुम्ही यांना लेणीच म्हणा. लेण्यांना लेणीच म्हणायचं. का म्हणायचं लेण्यांना लेणी? सौंदर्य महाराष्ट्राचा आहे प्रदेश. लेणीचा अर्थ, लेणी हा शब्द लावण्यावरून आलेला आहे, सौंदर्यावरून आलेला आहे. त्यामुळे ह्या सौंदर्याला लेणी म्हटलं गेलेलं आहे, लावण्य म्हटलं गेलेलं आहे. लावण्याचं नंतर लेणी झालेला आहे अपभ्रंश. त्यामुळे यांना लेणीच म्हटलं गेलं पाहिजे. काही लोक आपण केव्ज म्हणतो, तर इंग्लिशमध्ये समजण्यासाठी केव्ज म्हणून ठीक आहे, परंतु लेणी हा याचा मूळ शब्द आहे याचा. हां, लक्षात ठेवा. यातलं जे बोधिसत्व याचं पद्मपाणीचं चित्र आहे ना, या साकाराचं, त्याचं एक म्हणजे जर या बाजूने पाहिलं तर हा खांदा उंच होतो, तिकडच्या बाजूने पाहिलं तो खांदा उंच होतो. आज रोजी चित्राजवळ जाऊ देत नाही. आतमध्ये इकडे अजून एक झुलता शामियाना आहे आणि या ठिकाणी अशी एक भगवान बुद्धाची मध्ये एक मूर्ती आहे, ती ध्यान मुद्रा आहे. त्या मुद्रा जर आपण उजव्या साईडनं पाहिलं, तिकड बुद्ध हसतात, तिकडून ध्यानमग्न होतात, समोरून गंभीर होतात. एका चेहऱ्यामध्ये 3 भाव आहेत. पण पाहण्याचा दृष्टिकोनातून म्हणजे बनवताना ही लेणी अशा पद्धतीनं बनवलेली आहे. चित्रपण काही ठिकाणी शामियाना असा झुलतोय, काही ठिकाणी पाखरं वगैरे असतात. समजा शामियाना एका ठिकाणी आहे, तसं झुलताना दिसतो. एका ठिकाणी हरणं आहेत, काही प्राणी आहेत, भगवान बुद्ध प्रवचन करतात, तर प्राणी असं प्रवचन ऐकताना दिसतात कान टवकारून. म्हणजे हे चित्र इतके भाव म्हणजे काय त्याच्यामध्ये भाव प्रकट करतात. हे चित्र साधेसुद्धे नाही, प्रत्येक चित्राचा एक वेगळा भाव आहे. फक्त ते निहाळलं तर दिसते. आपल्याकडे तुम्हाला लेणी पाहण्यासाठी एकदम शांत व्हावं लागेल. गोंधळ करून तुम्हाला लेणी असं म्हणजे काहीच त्यातलं पाहता येणार नाही. कारण आता सरांनी जसं सांगितलं की तुम्हाला 3 वेळा बुद्धांचं चित्र दिसतं. आपण आता अलीकडच्या काळामध्ये ती टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली बघतो. ते कुठले ते हे असतात, ते 3D इमेज असतात ना, त्या 3D इमेज 2000 वर्षापूर्वी इथं होत्या, बरोबर. आता पद्मपाणींचं चित्र, हे कुठलं शिल्प आहे? कुठलं शिल्प आहे? अष्टभय शिल्प याला म्हटलं जातं. हां, अष्टभय शिल्प. कानेरीमध्ये जर तुम्ही आलात ना, तर हे शिल्प खूप चांगल्या अवस्थेत आहे अजून पण. आणि तुम्ही प्राचीन काळी जर पाहिलं ना, तर ह्या मूर्त्या फक्त अशा दगडात नव्हत्या. आज आपण काय बघतोय? खंडर बघतोय सगळं. प्राचीन काळामध्ये ज्यावेळी ह्या शिल्प तयार झाली ही, त्यावेळी यांना कलर्स होते, कलरफुल होते, यांना कलर होते. तुम्ही कानेरीत आलात तर ह्यांना कलर आहेत असे तुम्हाला सगळे दिसून येतील. कानेरीमध्ये आलात तर ह्या शिल्पाला काय म्हटलं जातं? दशभय आहेत, त्याच्यामध्ये 10 भय दिलेले आहेत. अष्टभय नॉर्मली म्हटलं जातं, पण इथे अष्टभय तुम्हाला दिसत आहेत. कानेरीत आलात तर 10 भय दिसतील तुम्हाला. कुठले कुठले भय आहेत? हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8. हे काय आहेत? भय आहेत. तिथे काय आहे? एक मनुष्य चंड हत्तीपासून भयभीत आहे, दिसतोय. चंड हत्ती त्याच्या पाठी लागलाय त्याला मारायला. दुसऱ्या शिल्पात तुम्हाला काय दिसतंय? सिंह पाठी लागलाय एका मनुष्य, 2 मनुष्यांना हे करायचे, त्याच्यापासून भयभीत आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? मनुष्यापासून दिसतोय तुम्हाला, बरोबर. इकडे तुम्हाला काय दिसतंय? अग्नी आहे ना ती? हां, ज्वाळा आहेत ना त्या, अग्नीच्या ज्वाळा आहेत. ह्यामध्ये काय दिसतंय? नाग दिसतोय तुम्हाला. त्या नागापासून मनुष्य भयभीत आहे. इथे काय दिसतंय? एक स्त्री एका पुरुषाकडून मार खाते, म्हणजे तिला याच्यापासून भय आहे. मग या भयांना, ह्या लोकांना अभय कोणी दिले? अवलोकितेश्वरांनी दिले. हे चित्र कोणाचं आहे? शिल्प अवलोकितेश्वरांचं आहे, लक्षात ठेवा. आणि बोधिसत्व कसे ओळखले जातात? त्यांचं जे शीर्ष असतं, त्या शीर्षावरती एक तर स्तूप तरी असतं, नाहीतर बुद्धांचं शिल्प तरी असतं. म्हणजे ते कोण असतात? बोधिसत्व असतात. बोधिसत्वांची मूर्ती अनेक ठिकाणी तुम्ही गेलात भारतामध्ये, कुठेही बुद्धिस्ट ठिकाणी बघायला, तर बोधिसत्वांची मूर्ती अशाच पद्धतीने ओळखली जाते. एकतर स्तूप, नाहीतर बुद्ध. आता काय दिसत आहेत? बुद्ध. आणि हे कोण आहेत? अवलोकितेश्वर आहेत. कशावरून? तर ते बोधिसत्व तुम्ही ओळखताय. त्यांच्या हातामध्ये काय दिसतंय तुम्हाला? कमळ आहे त्यांच्या हातात. आणि इथे काही अस्पष्ट झालेलं आहे, पण तुम्ही जर दशभय शिल्प पाहिलं तिकडचं कानेरीतलं,
तर एका बाजूला भृकृती आहे आणि एका बाजूला तारा आहे, तारा असे अवलोकितेश्वरांच्या बाजूला असतात. कान्हेरीला अवश्य भेट द्या. जोपर्यंत तुम्हाला चालता फिरता येते, वयस्कर लोकांना देखील सांगतोय, तरुणांनी तर अवश्य भेट द्या. पण ताकद आहे अंगात तोपर्यंत ती लेणी फिरून घ्या, सगळं बघा एक एक त्याच्यामध्ये काय काय. त्याच्यामध्ये पेंटिंग आहे कान्हेरीमध्ये, अशी शिल्प आहेत त्याच्यामध्ये एक अवलोकितेश्वरांचं शिल्प तुम्हाला सापडतं, ते पुऱ्या भारतात कुठे सापडणार नाही तुला. कुठलं शिल्प ते? त्यांच्या 11 शीर्ष 10 डोकी आहेत ना त्यांची, ती काय दर्शवतात? ते 10 दिशांना पाहत आहेत करुणा करण्यासाठी, त्यांची करुणा अनुकंपा करण्यासाठी 10 दिशांना पाहत आहेत. त्यामुळं काही ठिकाणी तुम्ही बोधिसत्व अवलोकितेश्वर पाहिले तर त्यांचे 8 हात दाखवले जातात, 16 हात दाखवले जातात, सहस्र हात दाखवले जातात. तर त्याचं मिनिंग काय असतं इतके हात दाखवण्याचं? ते एवढ्या हातांनी लोकांना मदत करतायत असं त्याचं एक मिनिंग आहे त्याचं अवलोकितेश्वरांचं. करुणेचा महासागर त्यांना म्हटलं जातं ना, करुणावान म्हटलं जातं. आणि अवलोकितेश्वर जास्तीत जास्त कुठे तुम्हाला दिसतात? कुठल्या यानामध्ये? वज्रयानामध्ये दिसतात ना. तिबेटन जे सेक्ट आहेत ते अवलोकितेश्वर त्यांचे प्रमुख आहेत. हां, लक्षात ठेवायच्या सगळ्या गोष्टी, नोट डाऊन करून घ्या. कोणी तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे तुम्हाला की बाबा या अशाने असं आहे, किंवा निदान त्याचे संदर्भ तरी सांगता आले पाहिजेत. ओके, आतमध्ये आपण जाऊन मग पुढे जाऊया. ते त्याच्यावरती त्यांच्या धातुरक्षेवरती किंवा वस्तूंवरती स्तूप बांधले जातात आणि ते पुजले जातात. आणि काही स्तूपांमध्ये तर काहीच नसतं, बरोबर ना? किती प्रकारचे स्तूप असतात? 3 प्रकारचे. हां, 3 प्रकारचे. कोणते कोणते प्रकारचे स्तूप असतात? हां, एक असतो उद्देशिका स्तूप, एक असतो शारीरिक स्तूप आणि एक असतो पारिभोगिक स्तूप. मग हे 3 स्तूप वेगवेगळे कसे? यांची नावं म्हणजे जो शारीरिक स्तूप असतो त्याच्यामध्ये काय असतं? भगवान बुद्धांच्या धातुरक्षा किंवा अहर्तांच्या धातुरक्षा किंवा स्थविरांच्या धातुरक्षा. त्यांची मृत्यू पावल्यानंतर त्यांची जी धातुरक्षा राहते, शरीराची राख राहते आणि त्याच्याबरोबर त्यांच्या शरीराची जी रक्षा राहते ती ठेवून त्याच्यावरती जे स्तूप बनवले जातात पूजा करण्यासाठी त्यांना शारीरिक स्तूप म्हटले जातात. त्याच्यानंतर जे असतात पारिभोगिक स्तूप. पारिभोगिकचा अर्थ काय होतो? वापरलेल्या वस्तू असतात. म्हणजे चिवर असतं, संगाटी असते, भिक्षापात्र असतं, अशा काही गोष्टी असतात. त्याच्यावरती जे स्तूप बनवले जातात त्यांना पारिभोगिक स्तूप म्हणतात. आणि उद्देशिका स्तूप असतात 3ऱ्या प्रकारचे. ते उद्देशिका स्तूप काय असतात? जिथे एखादी घटना घडली असेल काहीतरी महत्त्वपूर्ण आणि त्याचा इतिहास म्हणून त्या ठिकाणाला वंदन म्हणून एखादे स्तूप बांधले जातात, त्याला उद्देशिका स्तूप म्हणतात. कुठलं उदाहरण देऊ शकता उद्देशिका स्तूपाचं? नागपूरचं नाही. सारनाथचा कोणता स्तूप? धम्म्याक स्तूप. काय झालं तिकडे? प्रथम धम्मचक्र प्रवर्तन म्हणून धम्म्याक स्तूप बांधला गेला. त्याचं पूर्वीचं नाव धम्मचक्रच होतं. आणि तिथून पुढे 1 किलोमीटरवर तो स्तूप आहे, तो चौखंडी, तो देखील उद्देशिका स्तूप आहे. काय झालं होतं तिथे? जे 5 पूर्वीचे सोबती होते बुद्धांचे